तो मोदी निर्लज्जपणे सांगतोय की 80 कोटी लोकांना आम्ही धान्य मोफत देतोय. निर्लज्जपणे तो कबूल करतो की 80 कोटी लोक भिकारी आहेत. कुठल्या आदर्शामध्ये बसतो हा माणूस? बायकोला संशयावरून जंगलात सोडायचं जिथे स्वापद कधी तिला मारून टाकलं असतं, खाल्लं असतं. आदर्श म्हणायचं? एक शिकतोय त्याची हत्या करतो ह्याला आदर्श म्हणायचं? कुठला आदर्श तुम्ही? हेच हाच आदर्श आरक्षाने BJPवाले चालू इच्छितात. हे मराठा, माळी, धनगर, तेली, तांबोळी, महार, मांग, चांभार, महार त्या सुधारले, पण ह्या बाकीच्यांना अजूनही अक्कल येत नाही. त्यांना असं वाटतं की राम म्हणजे आपला कल्याणकारी राज्य. विचार करा ना. म्हणून बाबासाहेबांनी जाताना सांगितलेलं आहे, 22 प्रतिज्ञा दिल्या, त्यामध्ये दुसरी प्रतिज्ञा आहे की मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. त्यांना माफ करा, त्यांना मी अक्कलवान मानत नाही. त्यांना मी अक्कलवान मानत नाही आणि त्यांना जनतेची काळजी आहे असं मी मानत नाही. बघा, नेत्यामध्ये खरे नाते कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, पेरियर रामस्वामी. कारण की मला माहिती आहे राम हा बहुजनांचा शत्रू आहे, महिलांचा शत्रू आहे. याच्यामुळे बहुजन सगळे वाईट अवस्थेमध्ये पिढ्यानपिढ्यांच्या पोचल्या गेल्या. मला तेच आवाहन करायचं आहे मोदींना. रामाला मानतो ना, रामाचा आशीर्वादाने तुला बॅलेट पेपरवर निवडणूक लढव, EVMs बाजूला काढ आणि येऊ दे. मग राम भारी ठरतोय की जनता भारी ठरते, संविधान भारी ठरते? अरे लबाड्यांनो, तुम्ही EVMच्या लबाडीवर तुम्ही निवडून येत आहे आणि सांगताय आम्हाला पाठिंबा. हे बा किती भरभराट आणणार आहे तो. आता राम नावाचं काय नाही तर ते चमत्कार काय करणार आहे? आणि तुम्हाला जर का असं वाटतं तुम्ही खरोखर मूर्ख आहात. तुम्हाला जर का असं वाटत असेल की राम आहे, देव आहे आणि ते सगळं कल्याण हे जर का तुम्हाला वाटत असेल, ही तुमची भावना असेल, तुमच्यासारखा महामूर्ख जगात कोणी नाही झालं आहे. अरे शिवाजी महाराज जन्मले ते लोकांना सुख देण्यासाठी, त्यांचं कल्याण करण्यासाठी जन्मले. बरं का? Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम, नमो बुद्धाय. सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्यासोबत आज भीमपुत्र माननीय टेक्सर दादा गायकवाड आहेत. जय भीम दादा. जय भीम. आज आपल्या मुलाखतीचा विषय आहे अयोध्येला जे राम मंदिर बांधलं गेलं त्या राम मंदिराचा आपला आजचा विषय आहे. 22 तारखेला जो राम मंदिराचा सोहळा साजरा करण्यात आला, त्या राम मंदिराच्या बांधणीनंतर पूर्ण देशभरात आणि TV चॅनलला सगळीकडे असं वातावरण निर्माण झालेलं आहे की आता राम मंदिर बांधल्यानंतर एक खूप मोठं परिवर्तन होणार आहे. हा देश आता महासत्ताकडे जाणार की काय असा गवगवा केला जातोय आणि लोकांच्या मनामध्ये जी धार्मिक भावना आहे ती धार्मिक भावनेचं एक मोठं एक धार्मिक भावना निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि लोकांना असं वाटायला लागलं की आता राम मंदिर बांधल्यानंतर पण सगळेजण अतिशय सुखी होऊ, सगळं व्यवस्थित चालेल, रामराज्य आलंय असं भासवण्यात येते. रामराज्य म्हणजे त्यांच्या कल्पनेतून असं की सगळं असं व्यवस्थित होईल, सुखी होईल आणि हा समाज अतिशय चांगल्या प्रकारे राहील अशा प्रकारचं वातावरण निर्मिती या ठिकाणी केली जाते. याच्यामध्ये नेमकं काय कारण आहे? कारण जवळ इलेक्शन आलेले आहेत एप्रिलमध्ये 2024चे आणि मोदीजी अतिशय भावुक होऊन त्या ठिकाणी उद्घाटनाला आले होते. संपूर्ण हा सोहळा नॅशनल TVच्या सगळ्या माध्यमातून लोकांनी पाहिला, लोकही भावुक झाले आणि आता देशाचं वातावरण असं झालेलं आहे की सगळीकडे जिथे बघाल तिथे जय श्रीरामचा नारा आपल्याला दिसून येतो. आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वात प्रथम मी हा जो सोहळा ज्यांनी केला, नरेंद्र मोदी असतील, डॉक्टर मोहन भागवत असतील, सगळे संत महंत वगैरे सगळे असतील, या सर्वांनी भारतीय लोकशाहीचा घात केला आहे.
भारतीय लोकशाहीला अवमानित केलेलं आहे, भारतीय लोकशाहीला पायदळी तुडवलं आहे. म्हणून मी या सर्वांचा तीव्र शब्दात प्रथम मी धिक्कार करतो. हे सगळे जे लोक आहेत ते महामूर्ख लोक आहेत. म्हणजे मला याची हे वाटते की राम जो झालाच नाही, ऐतिहासिक त्याला कुठले पुरावे नाहीत. एक काल्पनिक पात्र, एक कादंबरीतील काल्पनिक पात्र त्याला उभं केलं देव म्हणून 500 वर्ष बोंबलत राहिले आहे. हाच अजेंडा RSSचा होता. आणि त्यांनी कुठल्याही परिस्थितीत जिथं बुद्ध विहार होतं तिथं त्यांनी हे रामाची मूर्तीची स्थापना केली. आणि हे जे आहे असंख्य लोकांच्या भावनांचा अनादर केलेला आहे. राम मंदिर जे त्यांनी बांधलेलं आहे, हळूहळू लोक त्याच्या विरुद्ध रिॲक्ट व्हायला लागतील आणि हे खरोखर अल्पसंख्याकांमध्ये राहतील. आणि ज्या लालसेने निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी हे राम मंदिर आता उभं केलेलं आहे, त्याचा त्यांना काही फायदा होणार नाही, उलट त्याच्या विरुद्ध सगळं ते जाणार आहे. बरं, रामराज्य 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 म्हणतात. आता मला कीव येते त्या गांधीची सुद्धा की रामराज्य फार चांगलं होतं म्हणे. हे म्हणतात रामराज्य चांगलं होतं. तर फडणवीस कपटीपणे मनात ठेवून काय म्हणतो, रामराज्य आलंय, रामराज्य आणायचं. म्हणजे काय आणायचं रे? स्वतः वाल्मिकींनी त्या रामायणामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्या रामाच्या गुरुच्या तोंडी वाक्य आहे की रामा, तुझं रामराज्य राहिलेलं नाही. तुझ्या राज्यामध्ये दुष्काळ, तुझ्या राज्यामध्ये भ्रष्टाचार, तुझ्या राज्यामध्ये रोगराई, तुझ्या राज्यामध्ये भूकबळी, तुझं रामराज्य राहिलेलं नाही. जिथं रामाचा गुरु म्हणतो की त्याचं रामराज्य म्हणजे जनतेच्या विरोधातलं होतं, म्हणजे त्या राज्यामध्ये दुष्काळ होता, भ्रष्टाचार होता, रोगराई होती, भूकबळी होती, ते राज्य कुणी म्हणजे चांगलं राज्य म्हणणार नाही. मग त्याच्या गुरुला कुठलं राज्य अभिप्रेत होतं की शंभूक नावाचा शूद्र बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना यांनी शूद्र म्हटलेलं आहे. म्हणजे सगळे त्या लेवलचे शूद्र झाले, म्हणजे OBC झाले. म्हणजे शंभूक नावाचा शूद्र जो ज्ञानार्जन करून मोठा होऊ इच्छित होता, प्रगती करू इच्छित होता, तर त्याच्या आड हा गुरु वशिष्ठ मुनी आला आणि तो सांगतोय की तुझ्याकडे भ्रष्टाचार का, दुष्काळ का, रोगराई का किंवा भूकबळी का, हे तर आहे वास्तव, पण तो कारण कुठं याचं कशामुळे झालं असं सांगतो. तर शंभूक नावाचा शूद्र जो ज्ञानार्जन करतोय, त्याने धर्माचं तो उल्लंघन करतोय. ब्राह्मणी धर्माने त्याला शिकण्याची परवानगी दिलेली नाही, प्रगतीची परवानगी दिलेली नाही. तो शिकतोय, प्रगती करतोय. म्हणून यांना हा गुरुदेव म्हणतोय की म्हणून भ्रष्टाचार, म्हणून दुष्काळ, म्हणून रोगराई आणि म्हणून भूकबळी, त्याचं कारण सांगतोय तो. मग तो म्हणतो की चला, धर्म बुडवतो ना, ब्राह्मणाच्या पोटावर पाय देतो ना, मारून टाक त्याला. आणि राम उठतो आणि त्याची हत्या करतो. मला सांगा, हे जे रामाने केलं ते मनुस्मृतीनुसार केलं ना. मनुस्मृतीमध्ये शूद्राला शिकण्याची परवानगी नाही. तो शिकला की त्याला मारून टाकायचा. मग तेच रामाने केलं. म्हणजे रामाने काय केलं? रामाने ब्राह्मणी धर्माचं रक्षण केलं. ब्राह्मणांनी मनूच्या नीतीने राज्य केलं. म्हणजे रामाचं राज्य मनुस्मृतीचं राज्य होतं, ते बहुजनांच्या कल्याणाचं नव्हतं. आणि असं राज्य आत्ताच आलेलं आहे ना. तो मोदी निर्लज्जपणे सांगतोय की 80 कोटी लोकांना आम्ही धान्य मोफत देतोय. निर्लज्जपणे तो कबूल करतो की 80 कोटी लोक भिकारी आहेत. लाज वाटत नाही त्याला. आणि आता हे दाखवतात ना, हे विमानतळं बांधतोय, रस्ते बांधतोय. तू कोणाच्या पैशाने बांधतो? तुझ्या बापाच्या पैशाने बांधतो? अरे आमच्या देशाची इस्टेट विकतोस तू. देशाची इस्टेट विकून तू डेव्हलपमेंट दाखवतो, देशाला भिकारी बनवतो, कफलक बनवतो. SC ST OBC आदिवासी अल्पसंख्याक यांच्या पुढच्या पिढीला नोकऱ्या मिळणारच नाहीत, कारण की ह्याचे सगळे उद्योग विकून टाकले ते अंबानीला. आणि कुठला विकास म्हणताय तुम्ही? अडाणी अंबानी हे श्रीमंत झाले म्हणून देशाच्या जागतिक याच्यामध्ये 4था नंबर आला, म्हणून भारत श्रीमंत झाला काय?
भारत श्रीमंत झाला. अरे हाच तर सांगतो ना 80 कोटी लोकांना धान्य फुकट देतो म्हणून. म्हणजे किती लोक, मला तर असं वाटतं की जवळजवळ 80-85% लोक देशामध्ये दारिद्र्य रेषेखाली असावेत आणि हा सांगतो विकास झाला. तर हे जे काय आहे त्याचे म्हणजे मला तर इतके ह्यांच्या लबाडीवर इतकं म्हणजे राग येतो. निर्बुद्धपणावर तर किमी येतेच का, ते देव आहे देव आहे असं म्हणतात. म्हणून माझं म्हणणं असं आहे की तिथे भागवत असेल हे सगळे तिथे जे बसणारे सगळे ते अत्यंत बिंडोक माणसं आहेत. कारण की देव नसताना देव आहे असं एक वेड आहे. देव मानणं हे वेड आहे, देवाच्या ह्याच्यामध्ये लीन होणं वेड आहे. आता त्यावेळेस त्या दिवशी मोदीच्या करता वेडच होतं ते. एक तर ढोंग होतं नाही तर वेड होतं. जर का ढोंग नसेल एक तर तो ढोंग येतो माणूस, चॅप्टर आहे माणूस, तो खोटारडा आहे. इकडं सांगायचं रामाचं अरे तुम्ही सांगताना राम अत्यंत चारित्र्याला जपायचा. मग रामाने केवळ ऐकलं की आपल्या बायकोवर आरोप करतोय धोबी की रावणाबरोबर ती राहिली पवित्र असेल का, म्हणून त्याचं ऐकून आपल्या ह्याला भट्टा लागू नये म्हणून राम तिला सोडून देतो ना जंगलामध्ये. अरे 80-85% लोक म्हणतात की मोदी आमची येऊनदारी मतं चोरतो. हा आरोप आहे. अरे लाज असेल तर येऊन बंद कर ना आणि ये ना तू बॅलेट पेपरवर. पण माहिती आहे तू घाबरलेला आहेस आणि म्हणून हे रामाच्या मंदिराचा वगैरे तू आसरा घेतोस. आतून तू घाबरलेला आहेस. तुला माहिती आहे तुझा जनाधार नाही आहे. तू एकटाच सगळीकडे चमकतोय. तू फक्त बॅलेट पेपरवर इलेक्शन घे म्हणजे तुझी लायकी कळत याच्यामध्ये. तर हे जे आहे भारताला राम मंदिराच्या नावाने कित्येक शतकं हे मागं घेऊन गेलेले आहेत. ते म्हणतात 500 शतकाच्या मागं यांनी नेलेत. आणि कोण राम आदर्श कसा काय असू, कुणाचा आदर्श असू शकतो. रामाने महिलेचा छळ केलेला आहे. एका महिलेला विद्रूप केलेलं आहे. ती फक्त म्हणाले की माझं लक्ष्मणावर प्रेम, मला त्याशी लग्न करायचं. एखादा शहाणा काय म्हणतो नाही रे त्याचं लग्न झालेलं आहे आणि तुझ्यावर त्याचं प्रेम नाही, कशाला ह्याच्यात पडते. तिने नाही ऐकलं तर रावणाला जाऊन भेटायचं, तुझ्या बहिणीला समजावून सांग. पण तिचं नाक कापायचं, स्तन कापायचं. कुठल्या आदर्शामध्ये बसतो हा माणूस. बायकोला संशयावरून जंगलात सोडायचं जिथे स्वापद कधी तिला मारून टाकलं असतं, खाल्लं असतं. आदर्श म्हणायचं. एक शिकतोय त्याची हत्या करतो ह्याला आदर्श म्हणायचं. कुठला आदर्श तुम्ही, हेच हाच आदर्श आरक्षाने BJPवाले चालू इच्छितात. हे मराठा माळी धनगर तेली तांबोळी महार मांग चांभार महार त्या सुधारले, पण ह्या बाकीच्यांना अजूनही अक्कल येत नाही. त्यांना असं वाटतं की राम म्हणजे आपला कल्याणकारी राज्य. विचार करा ना. अरे बाबासाहेबांनी शेड्यूल ट्राईब्स OBC आणि आदिवासी महिला सगळ्या महिलांचं कल्याण केलेलं आहे. रामाने नाही केलं, रामाने त्याचं वाटोळ केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जाताना सांगितलेलं आहे 22 प्रतिज्ञा दिल्या, त्यामध्ये दुसरी प्रतिज्ञा आहे की मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. जर का तुमच्या मनामध्ये कृतज्ञता थोडासा लवलेश असेल SC ST OBC आदिवासी आणि महिलांमध्ये, तर त्यांनी बाबासाहेबांचं ऐकलं पाहिजे आणि रामाला असं कचऱ्याच्या टोपलीत टाकलं पाहिजे. कारण ते नाही त्याचा आता प्राणप्रतिष्ठा झाली म्हणतं. माहिती आहे प्राण आला का. हे आजपर्यंत सगळे ब्राह्मण मूर्ख बनवत राहिले लोकांना की मंदिरामध्ये देव आहे का, की आम्ही प्रतिष्ठा केली म्हणून. आता या ब्राह्मणांच्या संस्कृत मंत्रामध्ये ती एवढी ताकद आहे का की देव तर नाही, पण जर का तो असेल तर यांचा गुलाम आहे का. ते म्हणते नाही दत्ता इकडे या मूर्तीत बस, हे शंकरा इकडे या मूर्तीत बस, आणि ते येऊन बसणार आणि ते सांगते तसं ऐकणार. अरे कधी ते डोकं चालवा ना. हां अरे सामान्य पोराला सुद्धा ही अक्कल आहे. ती तुम्ही म्हणजे मोदीला अक्कल नसावी, त्या भागवतला अक्कल नसावी. तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय रामाचा विरोध करताय किंवा देव नाकारताय, हे सगळं तुम्ही सांगताय. परंतु आज संपूर्ण नॅशनल TV असेल किंवा जे काही वैचारिक लोक आहेत, जे काही मोठमोठे नेते आहेत, मोठमोठे पुढारी आहेत, त्यांनी सुद्धा रामाच्या या सोहळ्याचं समर्थन केलेलं आहे.
मोठमोठे पुढारी. त्यांना माफ करा, त्यांना मी अक्कलवान मानत नाही. त्यांना मी अक्कलवान मानत नाही आणि त्यांना जनतेची काळजी आहे असं मी मानत नाही. बघा, नेत्यामध्ये खरे ना ते कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, पेरियार रामस्वामी. त्यांनी आपल्या भक्तांना म्हणजे अंधश्रद्धेत बुडवलं नाही, बाहेर काढलं. या ते घाण आहे ते बाहेर या म्हणून सांगितलं. म्हणजे धाडस दाखवलं त्यांनी आपल्या अनुयांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं धाडस दाखवलं. ती कॅपॅसिटी गांधीमध्ये नव्हती, नेहरूमध्ये नव्हती आणि या एरिया गाबाळ्यामध्ये ते सावरकर याच्यामध्ये नव्हती. नाही तर त्यांनी कशाला ह्यांना अंधश्रद्धेत ठेवलं तर ते अंधश्रद्धेत झाले. आत्तासुद्धा म्हणजे हे काँग्रेसवाले असतील किंवा शरद पवारसारखं सुद्धा असेल, धाडस करत नाही हो. धाडस करायला पाहिजे. विचार डोकं चालवलं की त्याला कळेल रामभीम काय नाही. मग आपल्या लोकांना त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे ना. जेव्हा तुम्ही त्याच्यातून बाहेर काढाल ना, तेव्हा त्यांच्या गुलामीतून ते बाहेर ते तुम्हाला निवडून देतील, ते तुम्हाला सत्ता हातात देतील. ते आता काय आय राम 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 काय तर करेल. आता रामरक्षा हे सगळे स्वतःला शहाणे समजले, शिकलेले, सवरलेले रामरक्षा करत किती म्हणजे किव येणारी गोष्ट आहे. म्हणजे तास असं बसलं म्हणजे काय झाले तुमचं कल्याण? रोग दूर झाले तुमचे? म्हणजे काय करतं रामबाण? कसला रामबाण? कुठलं औषध असं रामबाणाचं आहे? हे लोकांच्या माथ्यावर सारखं बिंबवलेलं आहे म्हणून लोकांना असं वाटतं राम आहे बरं का, राम आहे बरं का. हे त्यांना ते करून ठेवले आणि म्हणून याच्यातून सगळ्यांनी बाहेर राहिलं. जर का सर्वसामान्य बाहेर राहिला, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसी, आदिवासी महिला जर का याच्यातून बाहेर आले ना, तर यांना कुत्रं विचारणार नाही BJPने यायचं. आणि कुठलं रामराज्य वगैरे त्यांना आता कळेल. आता हे झालं ना, त्यांनी ते म्हणतात रामराज्य आलं. आता कळलं ना काय रामाने. आता ती कुठली मूर्ती धातूची एका दगडाची काय, त्याच्यात काय जीव असणार आहे? कुठून जीव येणार आहे? जेव्हा बिंडोक लोक होते अडाणी तुम्ही ठेवलं तेव्हा चालायचं रे. पण आता फुले आंबेडकरांनी शहाणं केलं ना, त्यांचं कसं काय करणार? त्यांना कळतं हे याच्यात काय नाही, मूर्ती काय हे नाही. म्हणजे हे थोतांडे म्हणून कुठला प्राण येणार? कधी कुणाचं ऐकणार? हे जे मूर्ख लोक आहेत ना, जे वेडे आहेत, ते त्यांच्या नादी लागणार. ते जाऊन ते रामाच्या पाया पडणार, हे करणार. आता तुम्हाला तर माहिती, मी माझ्या नावाचा राम आता काढून टाकला मी. कारण की मला माहिती आहे राम हा बहुजनांचा शत्रू आहे, महिलांचा शत्रू आहे. याच्यामुळे बहुजन सगळे वाईट अवस्थेमध्ये पिढ्यानपिढ्या यांच्या पोचल्या गेल्या, म्हणजे वाईट अवस्थेत जगल्या हे राम आणि कृष्णाच्या नावावर. म्हणून माझं असं आव्हान आहे सगळ्या लोकांना की ज्यांना असं म्हणजे थोडं तरी असं वाटत असेल कृतज्ञता की बाबासाहेबांनी संविधानामुळे आपल्याला स्वातंत्र्य दिलं, म्हणजे शिक्षणाचा अधिकार दिला, नोकरीचा अधिकार दिला आणि म्हणून आज आपण बंगल्यामध्ये होता असं ज्यांना वाटतं, चांगल्या स्थितीत असं ज्यांना वाटतं, त्यांनी खरोखर आता तर कुठल्याही जातीचं असू दे, त्यांनी बाबासाहेबांना स्मरून बाबासाहेबांनी जी प्रतिनिधी दिली ना, मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही, त्याची उपासना करणार नाही, हे पाळलं पाहिजे. आता बाबासाहेबांसारखा बुद्धिमान माणूस त्या काळात जगात कुणी नव्हता. सगळ्यांनी मान्य केलं सर्वश्रेष्ठ बुद्धिमान बाबासाहेब होते. ते त्यांनी संशोधनातून हे सगळं केलं, मानलेलं आहे. त्यांनी रिलर्स ऑफ रामा लिहिलेलं आहे. त्याच्यावर मी मराठी नाट्य रूपांतरही केलेलं आहे. रामाचं गोड बंगाल म्हणून DTP तयार आहे. पण मागं इतके हे आहे की ते करायचे सादर करण्याचा वेळ मिळतं. मी आता करणार, पण आता ही वेळ आलेली आहे, हे करणार. आता अशी वेळ आलेली आहे की रामाच्या नावावर सत्तेमध्ये पुन्हा यायची असं दिसून येतं. कारण 300च्या वर खासदार आणि 3000च्या वर आमदार त्यांच्या सपोर्टला आहेत. मला तेच आव्हान करायचं आहे मोदींना. रामाला मानतो ना, रामाचा आशीर्वादाने तुला बॅलेट पेपरवर निवडणूक लढव, EVMs बाजूला काढ आणि येऊ दे. मग राम भारी ठरतोय की जनता भारी ठरते, संविधान भारी ठरते. अरे लबाड्यांनो, तुम्ही EVMच्या लबाडीवर तुम्ही निवडून येत आहे आणि सांगताय आम्हाला पाठिंबा. हे बा, जे रामराम झालं ना ते भाजप RSSच्या लोकांच्या मध्येच झालेलं आहे. त्यांचे जे सपोर्टर होते ना त्यातच झालेलं, बाहेर नाही झालेलं आहे. बाहेर नाही झालेलं. तुम्ही बघा, बाहेर आणखी लांबून लोक असे निरपेक्षपणे पाहत होते. आणि कसं आहे, यांचे आमदार आहेत, खासदार आहेत, तुफान पैसा पुरवला यांनी आणि ऐश करा, धांगडधिंगा करा, फटाके वाजा, आतिषबाजी करा.
त्याने हा विचार केला नाही की फटाक्यामुळे वायूचं प्रदूषण होईल, हवेचं म्हणजे ऐकण्याचं प्रदूषण होईल, लोकांना तो त्रास होईल, काही बघितलं नाही. कारण त्यांना एकच माहिती आहे की असं नाटक केलं की लोक उच्चुत्या होतात आणि ह्याने लोकांना उच्चुत्या बनवायचं एक फार मोठं नाटक केलं. पण ते जास्त दिवस चालणार. लबाडी आहे ना, लबाडी जास्त दिवस चालत नाही. लबाडी लोकांच्या लक्षात येते आणि ही आल्याशिवाय राहणार. कारण की ह्याच्याने फरक काय पडणार आहे? महागाईत फरक पडणार आहे, लोकांना नोकऱ्या नाही आहेत, नोकऱ्या देणार आहे तो, शेतीत भरभराट आणणार आहे तो. आता राम नावाचं काय नाही तर ते चमत्कार काय करणार आहे? आणि तुम्हाला जर का असं वाटत आहे तुम्ही खरोखर मूर्ख आहात, तुम्हाला जर का असं वाटत असेल की राम आहे, देव आहे, ते सगळं कल्याण काय, हे जर का तुम्हाला वाटत असेल, ही तुमची भावना असेल, तुमच्यासारखा महामूर्ख जगात कुणी नाही. आणि जगामध्ये रामासारख्याला कुणीही मानणार नाही. कारण की ऑलरेडी भारत हा बुद्धाचा देश म्हणून जग भारताला मानतं. आणि बुद्ध इतके महान आहेत म्हणजे कर्तृत्वाने, विचाराने, तर त्यांच्यासमोर हे बुजगावणं जे आहे हे टिकू शकत नाही ना. तुम्ही एकदम मोठ्या रुस्तमासमोर एकदम काळी एकदम त्याच्या घोट्याला पोहोचेल एवढा पैलवान जर का उंदीर आणला तर तो उंदीर त्याला भारी ठरणार आहे का? हा कुठला तुमचा आदर्श आहे? किती तुमचा भ्रमनिराश होणार अशा खोट्या आदर्शावर जाणारा तुम्ही, ज्याच्यात जीव नाही, ज्याचं ते कर्तृत्व नाही. अशा खोट्या आदर्शावर तुम्ही जर का गेलात तर जास्त दिवस तुम्ही जे टिकू शकत, तुम्ही भ्रमनिराश होणार, तुम्ही निराश होणार. आणि जसं रामाने शरीरामध्ये जलसमाधी घेतली तशी तुम्हाला जलसमाधी घ्यावी लागणार. हा आदर्श ठेवायचा का? म्हणजे संकटाला घाबरायचं, जलसमाधी घ्यायची का? संकटाशी लढण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. आणि तिथं तो एक गाढव म्हणतो की शिवाजी महाराजांनी 3 दिवस तप केलं आणि रामदास स्वामींनी सांगितलं म्हणून ते माघार घेतले आणि पुन्हा राजकारण झाले. कुठला तो रामदास वगैरे, त्याची लायकी तरी आहे का? शिवाजी महाराज एकदम प्रखर बुद्धिमत्तेचे होते. ते कधी मुहूर्त पाहून काम करायचे नाहीत, त्यांनी कधी मंदिर बांधलं नाही, ते कधी पूजेचे नादी लागले नाहीत. ते प्रखर प्रबुद्ध विचारांचे होते आणि म्हणून यांना त्यांनी थारा दिला नाही या रामदासाला वगैरे. आणि तुम्ही त्याला त्याच्यामुळे झाला आहे. अरे शिवाजी महाराज जन्मले ते लोकांना सुख देण्यासाठी, त्यांचं कल्याण करण्यासाठी जगले, जन्मले. बरं काय म्हणतात? राम हा कोणाचा देव आहे? म्हणजे तळागाळातील लोक, कुठल्याही जाती धर्माचे लोक जरी असले तरी ते श्रीरामाचा नारा गेल्या 22 तारखेपासून लावत आहेत. नेमका कोणत्या वर्गातला हा राम? कोणी मानायचा आणि ह्या वर्गाने कोणाला मानायचं? आणि राम आहे नक्की कोणाचा? बरं का, एक तर राम हा झालेलाच नाही आहे. राम हे कादंबरीचं पात्र आहे आणि तो पांडे नावाचा, त्याला वाल्मिकी म्हटलेले यांनी, तो ब्राह्मण आहे. त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी कुणाचं रूप लिहिलेलं आहे की बृहद्रथ जो बौद्ध सम्राट होता त्याचा ज्याने घात केला, पुष्यमित्र शुंग, त्याला याने रामाचं रूप दिलेलं आहे. तो ब्राह्मणच, पुष्यमित्र शुंग ब्राह्मणच. तर आता दुसरी गोष्ट अशी आहे की दशरथाला पोरं होत नव्हती म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ तर हेच आहे. आणि ते पुष्यमित्र शुंग तिथं आले होते. म्हणजे राम पुन्हा पुष्यमित्र शुंगाच्याच, म्हणजे शुंग ऋषीच्याच वंशातला झाला ना, तो ब्राह्मणच झाला. म्हणजे एक तर काल्पनिक येतो, पण कथेमध्ये दिल्यानंतर आपण जर का पाहिलं तर तो ब्राह्मणच ठरतो, क्षत्रिय असू शकत नाही. बरं, जो क्षत्रिय आपल्या बांधवांच्या विरुद्ध आदेश देतो तो क्षत्रिय असू शकत नाही ना. आणि राम आणि परशुरामाचा जन्म त्याने, परशुरामाने 21 क्षत्रियांचं नायनाट केलं. तर राम आणि परशुराम एकत्र महाभारतामध्ये दाखवलेले. मग तो जर का क्षत्रिय असता त्याने त्याला मारलं नसतं का? तो क्षत्रिय नव्हता. हे ब्राह्मणांची नीती आहे की वाल्मिकी ब्राह्मण असताना तो शूद्र आहे म्हणून सांगायचा, व्यास ब्राह्मण असताना तो शूद्र आहे म्हणून सांगायचं, राम ब्राह्मण असताना तो क्षत्रिय म्हणून सांगायचं, कृष्ण ब्राह्मण असताना तो क्षत्रिय म्हणून सांगायचं, लोकांना उल्लू बनवायचं. ते क्षत्रिय बघा, जर का वाल्मिकी आणि व्यास शूद्र असते तर त्यांना यांनी जीवन ठेवलं असतं का त्यांनी संस्कृतमधून लिहिल्यानंतर?
संस्कृत लिहिल्या त्यांना मारून टाकलं असतं ना. पण त्यांचा आदर मानून त्यांचे ग्रंथ पवित्र का मानले की ते ब्राह्मण होते. रामाला देव का मानता की तो ब्राह्मण होता. ब्राह्मण आहे ना जाती श्रेष्ठ मानतात. खालच्या लोकांना मानत नाही ते, क्षत्रियन वगैरे यांना देव मानतच नाही ते. त्यांना फक्त ब्राह्मण लागतो. ते बुद्धाला का नाही मानत. बुद्ध तर जागतिक कीर्तीचे, जगाने कोट्यावधी लोकांनी बुद्धाला स्वीकारलेले आहे. पण ब्राह्मण का नाही मानत. अरे ब्राह्मण नाही ना. बुद्ध जर का ब्राह्मण असतं त्याने डोक्यावर घेतलं असतं. पण ब्राह्मणामध्ये इतका कर्तृत्वान, इतका बुद्धिमान, जागतिक जगाचं कल्याण करणार कोणी निपजलंच नाही ना. म्हणून त्यांना बुद्धाच्याबद्दल राग आहे. माझा नेमका प्रश्न असा आहे की मराठा समाज असेल किंवा ओबीसी माळी समाज सर्वात मोठा आहे आपल्या भारतामध्ये. तर मराठा समाजाचं जे कुलदैवत कोणतं आहे आणि माळी समाजाचं कुलदैवत कोणतं आहे. कारण सगळेच लोक आता राम 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 जय श्रीराम जय श्रीराम म्हणत आहे. तर ह्यांचं कुलदैवत नाकारून असं दिसतंय चित्र. यांचं कुलदैवत नाकारून श्रीरामाला जयघोष करतात. त्याचा उदो बरं का. खरं म्हटलं तर कुलदैवत वगैरे असा काय प्रकार नसतो. पण मराठ्यापासून सगळे बळीची लेकरं मानली जातात. पुन्हा तिथंच येतो आपण की बृहद्रथ आणि पुष्यमित्र शुंग यांची जी लढाई झाली ती शेवटची लढाई होती. आणि मग त्या वेळेपासून सगळ्या माता भगिनी आपल्या भावाला ओळखताना इडा पिडा टळो बळीचं राज्य म्हणतात. म्हणजे बृहद्रथ हा बळी ठरला आणि पुष्यमित्र शुंग वामन ठरला. तर हे जे आहे आपण बळीची लेकरं आहोत. बळीची लेकरामध्ये बळीपासून पुन्हा शिवराई येतात, महात्मा फुले येतात, शाहू महाराज येतात, बाबासाहेब येतात, म्हणजे अण्णाभाऊपासून सगळे आहेत. हे सगळे एका रांगेतले, हे एका कुळाचे आहेत. ह्यांनी ह्या लोकांना मानलं पाहिजे. ब्राह्मण वगैरे जे आहेत हे बाहेरचे आहेत. ह्यांचा हिंदू धर्म हे बाहेरचा आहे. यांचा रामभीम सगळे आपले नाहीतच आहे. तेव्हा आता मूर्ख बनवून केवळ सत्तेसाठी, आता काही सत्तेसाठी लोक जसं आता उल्लेख केला ब्राह्मण बाहेरचे आहेत, मग त्यांचा धर्म पण बाहेरचा मग याचा अर्थ असं नाही होत का की हिंदू धर्म हा विदेशी आहे. प्रश्नच आहे. हिंदू वैदिक धर्म विदेशीच आहे. आणि वर त्याचा एक पुरावा तुम्हाला सांगतो, ते बाकी कोणाच्या लक्षात आलेलं नाही. भरत मुनींचं नाट्यशास्त्र हा त्याला पुरावा आहे. पुष्यमित्र शुंगांनी राज्य स्थापन केलं, वैदिक ब्राह्मण राज्य स्थापन केल्यानंतर सर्वात अगोदर ग्रंथ लिहून घेतला तो भरत मुनींचं नाट्यशास्त्र. त्या नाट्यशास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की सगळे देव म्हणजे ब्राह्मण स्वतःला देव समजतात, अहम ब्रह्मास्मी म्हणतात. तर सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले, म्हणजे त्यांच्या पुढाऱ्याकडे गेले आणि ते काय सांगतात, तक्रार करतात, देवा हल्ली वैदिक धर्माचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि ग्राम्य धर्म प्रबळ होत चाललेत. ग्राम्य धर्म म्हणजे स्थानिक धर्म. ते कोणते, तर बौद्ध आणि जैन धर्म हे प्रबळ होत चाललेत. तेव्हा ह्यांचा नायनाट कसा होईल आणि वैदिक धर्म कसा श्रेष्ठ ठरेल, मजबूत होईल, यासाठी तू आम्हाला मनोरंजनाचं एक साधन दे, जेथून प्रबोधनसुद्धा होईल. आणि मग भरत मुनींचं नाट्यशास्त्र लिहिलं गेलं. आणि त्यात आणखीन एक गोष्ट केली, भरत मुनींचं नाट्यशास्त्र मनोरंजन आणि प्रबोधन म्हणजे त्यातून म्हणजे नाटकातून संधी द्यायचा ना, शिकवायचं लोकांना, त्याला प्रबोधन म्हणतो आपण. तर हे यांचा हेतू जो आहे तो आपल्या बहुजनांच्या विरुद्ध आहे. त्यातून आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगत होतो की तेव्हापासून ब्राह्मण हा देव आणि ब्राह्मणेतर हा राक्षस. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रापासून ती प्रथा पडली. आजही तुम्ही पत्रिका काढा, ब्राह्मणाची पत्रिका काढताना ब्राह्मणाचा वर्ण ब्राह्मण असतो, ब्राह्मणाचा गण देवगण असतो. मराठ्यापासून सगळ्यांचा, आता इथं तुम्ही म्हणता ना कुठलं कुलदैवत, मराठ्यापासून सगळ्यांचा वर्ण शूद्र असतो आणि गण राक्षस गण असतो. मराठ्यापासून सगळ्या, आणि म्हणून हे सगळे एका बापाची औलाद आहेत. हा बाहेरचा आहे. तो स्वतःच म्हणतात की ग्राम्य धर्म म्हणजे इथले धर्म.
बामणच म्हणतात ना, भरतमुनीच्या नाट्यशास्त्रामध्ये उल्लेख येतो. आणि स्वतः सावरकर म्हणतात ब्राह्मण बाहेरून आले, टिळक म्हणतात ब्राह्मण बाहेरून, नेहरू म्हणतात ब्राह्मण बाहेरून आले, धर्मानंद कोशिंबी म्हणतात ब्राह्मण बाहेरच आले, भदंत आनंद कौशल्यान म्हणतात ब्राह्मण बाहेरून आलेले, ते बंगालचे राय इंग्लंडला जाऊन म्हणतात की माझ्या बापाच्या देशात आलो आहे, तुम्ही माझे भावत म्हणून. हे बाहेरचेच आहेत. मग ब्राह्मण बाहेरचे आहेत तर ब्राह्मणांचा धर्म देखील बाहेरचा आपण विचार केला पाहिजे ना. फुले आंबेडकरांनी आपल्याला सत्यवादी बनवलेलं आहे, सत्यशोधक बनवलेलं आहे. तर आपण सत्यशोधन केलं पाहिजे. कुणी तुम्ही वाचायला तुम्हाला काय असो नसो ते सोडा, तुम्ही नुसतं ना विचार जरी केला ना ह्याचे हे नेमकं काय आहे, तर तुम्हाला सगळं तुम्ही खोलवर गेलात तुम्हाला सगळं अंडी पिली बाहेर दिसतं त्याची. तर अशा पद्धतीत तुम्ही रामाचं करा, राम आहे काय ते तुमच्या लक्षात येईल. राम हा ब्राह्मण व्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे, ब्राह्मणांचं रक्षण करताय. म्हणून रामाचं मंदिर झालं ना, हे भारताची अस्मिता नाही आहे, ही ब्राह्मणाची अस्मिता आहे. हे मराठा माळी धनगर तेली तांबळांची अस्मिता नाही आहे. त्यांच्या नाकावर टिचून त्यांना गुलाम बनवून त्यांनी ब्राह्मणाची अस्मिता श्रेष्ठ ठरवलेली आहे. आणि सर्वसामान्यांचा आनंद नाही आहे हा खरा ब्राह्मणांना झालेला आनंद आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या भलेच आहे ते. आता तुम्हाला काय झालेलं आहे की राम आला, यांचं रामराज्य काय आहे, ब्राह्मण सगळे राम आणि मराठ्यापासून सगळे हनुमान. मग त्याचे सेवक माकडं, सेवक आहे ना. हनुमाला दुसरं काय आहे, हनुमानाला सेवा करण्याशिवाय काय नाही. म्हणजे हे माकडं सगळे जे आहेत आज जे रामराम करतात, मराठ्यातले असतील, माळ्यातले असतील, चांभार मांगातले असतील, मेहतरातले असतील, हे माकडं आहे ते. त्यांच्यासमोर असं करणं बस हांजी हांजी हांजी, दुसरं काही नाही. रामायण हेच तर आहे. रामवरती म्हणजे ब्राह्मणवरती असणार, बाकी सगळे हांजी हांजी करत बसणार आहे. हे आमचं रामायण, हे आमचं रामराज्य. जय भीम मित्रांनो, जय संविधान, जय शिवराय. आत्ता आपण मान्य टेक्सास दादा गायकवाड यांनी जे रामाच्याबद्दल जे काही प्रबोधन केलेलं आहे, जे काय आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन आहे. हे मार्गदर्शन महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण देशामध्ये हे मार्गदर्शन घरोघरी पोहोचलं पाहिजे. कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असेल, कुठल्याही समाजाचा व्यक्ती असेल, त्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे प्रबोधन पोहोचणं अतिशय गरजेचं आहे. आत्ता जे काय प्रबोधन झालं, अतिशय चांगल्या प्रकारे प्रबोधन झालं. परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर का अजून काही जास्त माहिती द्यायची असेल किंवा अजून काही अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा अजून कोणता विषय घेऊन व्हिडिओ बनवायचे असेल किंवा पुढचे व्हिडिओ यावेत असं वाटत असेल तर कृपया कमेंट्स बॉक्समध्ये आपण नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुमची प्रेरणा, तुमचे कमेंट, तुमचे लाईक आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. बोलण्याच्या ओघामध्ये जर का आमच्याकडनं काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ शेअर करावा ही पुन्हा आपणा सर्वांना विनंती करतो. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.